वा वा वा, किती छान. पण हिटलरला हसताना पाहून सुद्धा किती छान वाटतं की नाही. एक नंबर आहे ना स्माईल. अच्छा हसता. माझी आई पण म्हणते हस कधीतरी. पण आता तुम्हाला काय वाटतंय की लीला आलेली आहे, ती काहीतरी लीला दाखवून त्याला हसवेल असं वाटतंय तुम्हाला? नक्की लीला, काय वाटतंय तुला पुढे कसं काय होणार आहे? तू लग्न करणारच का? इथून सुरुवात आहे सगळ्यात पहिल्यांदा. कारण काय नाही नाही म्हणते आणि काहीतरी धडपडत आणि त्याच्या प्रेमात पडते पुन्हा. लीला काही अजून प्रेमात पडलेली नाहीये, पण मी ती हसत नाही ह्यावरनं मी सांगते की एवढं नक्की आहे की जोपर्यंत लीला एजेच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत ते हसणार नाही. हे खरंय की नाही? एजे याच्यावरती सुद्धा हसलेलं आहे. कॅरेक्टर, फुल कॅरेक्टर यार, कमाल यार. पण मी खरं सांगू का की सतत असा सिरियस चेहरा करून आपण एखाद्याला पाहिले की आपल्याला वाटतं अरे का काय माणूस आहे हा, पण हा माणूस गोड दिसतो यार त्याच्यात सुद्धा, वाटतो की नाही? हे मला असं वाटतं हे सगळं क्रेडिट आहे त्यांचं आणि जरा जोरदार करा म्हणून त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. इतकं सुंदर कॅरेक्टर पकडणं आणि ते पोर्ट्रे करणं हे खरंच खूप मोठी गोष्ट असते. वा वा वा. मग प्रेमचंद वगैरे ठेवूया, मग काय ठेवूया आपण? हसमुख राय काय? हसवा. आता हिटलरचं बारसं होणार आहे आज. काय वाटतं तुम्हाला? नवीन नाव शोधलं. काय ठेवलं पाहिजे यांना नाव? अभिराम छान आहे, हिटलर नको, अभिराम छान. काय वाटतंय तुम्हाला? ते लग्न बघण्याच्या कार्यक्रमामध्ये एक आलेले असतात माहितीये का तुम्हाला? आत्या विद्या असते ती मध्येच काहीतरी बोलत असते, तशा त्या बसलेल्या. जेवण येतं 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 असं काही नसेल असं. वा वा वा. पण बस धमाल. पण खरंच आहे अभिराम हे नाव खूप छान आहे, बरोबर की नाही? एजे सुद्धा छान आहे. हिटलर सुद्धा सूट करत नाही असं वाटतं ना तुम्हाला? शोभत्या जोडीप्रमाणे ते बरोबर आहे. बरं वाटतं. पण रिअल लाईफ मध्ये नाही मी असं. तुम्हाला आवडतंय ना? बरं चालवून घेऊ आपण. वा वा. तुमच्यासाठी काय पण? बर हा लीला बदले. अरे भल्या भल्या बायकांनी बदलले नवऱ्यांना तर काय बरोबर ना? मग मला माहिती ना, अनुभव आहे मला. लीला ना बरोबर शोधली होती. असंच पाहिजे, देव बरोबर देतो त्यांना जोड्या. आता इथे बघा हसण्याने दिली आहे. नाव घ्यायला सांगितलं की हसत सुटते. तिथे शिवा म्हणजे डेंजरच आहे एकदम. भाई सुरुवात केलं भाई. मला असं वाटतं व्हॅलेंटाईन डे पेक्षा त्यांच्याकडे रक्षाबंधन जोरात असेल भाई. हा बर. तर आता आपण तुम्हाला काय आवडतं? मला आपण काय बघाचपासून अनेक मालिकांबद्दल आपण बोललो, बरोबर आहे? ते आले आणि बोलत होते, मी त्यांना बोलण्याची तर संधी देईन. पण पटकन जर तुम्हाला काही हिटलरला सांगायचं असेल किंवा लीलाला सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? किंवा काय आवडतं तुम्हाला या मालिकेतलं हे काय तुम्ही सांगाल? बरं सांगा बरं. कोण सांगताय पटकन? मी माईक देतो. हा त्यांना माईक देतो. माईक देतो, माईक देतो तुम्हाला. खरंच नाव वाचून पहिला वाटलेलं की नवरी मिळेल हिटलरला, काय सिरियल असेल ही. पण जेव्हा बघायला सुरुवात केली ना तेव्हा एवढं म्हणजे उत्साह वाढत गेलाय. पुढे काय होणार, पुढे काय होणार. आणि लीलाची करामत, लीलाची धडपड, अल्लडपणा, बालिशपणा खूप सुंदर. आणि हिटलर म्हणजे हिटलर नाही बोलू शकत. खरंच तुम्ही खूप सुंदर आहात, खूप छान आहात, खूप आवडते मला. त्यांच्या बाजूला उभं राहून इतकं छान नवीन पण आलाय तुम्ही. आपलंच हळूहळू पारा सगळं ते घेऊन या. काय आनंद. आता बघा या जवळ जवळ. हा या. ही सिरियल जरी चालू झाली ना तर माझे मिस्टर म्हणतात बाई तुझा हिटलर आला. शिटी हिटलर साठी. हा खूप सुंदर मालिका ही.
आणि त्याच्या भूमिका वटवणारे सुद्धा एवढे सुंदर घेतलेत ना, खूपच छान घेतलेत. आणि आता श्वेता ती पण छान आहे, पण सगळ्यात भूमिका मला दुर्गाची आणि आईची आवडते. आईचं बोलणं एवढं सुंदर दाखवलंय की अभिराम अभिराम, खूपच सुंदर. आणि दुर्गा म्हणजे खरंच मोठी सून म्हणून तिने कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे. खूप छान, खूप छान सिरियल आहे. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि लग्न व्हावं नक्की हा तुमचं. माझा फोटो काढा. याला म्हणतात मंदित संधी. एजेंना विचारूया, मी हिटलर बोलणार नाही खरंच. आता अभिरामना आपण विचारूया की 27 तारखेपासून लग्न सप्ताह सुरू होतोय, तर काय त्याच्यामध्ये आम्हाला खरंच लग्न होणार आहे तुमच्या दोघांचं, काय होणार आहे? हळद मिळत तुम्ही स्टेप बाय स्टेप करत चाललेला आहात, पण काय आपल्याला 27 तारखेपासून आम्हाला पाहायला मिळणार आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शो किती फास्ट पेस्ड आहे, काही ना काहीतरी होतच असतं जरा शोमध्ये. हे ॲक्च्युली तुम्हालाच नाही, आम्हाला पण तसंच वाटतं शूट करतानाही, कारण की उद्या काय होणार ते आम्हाला पण माहीत नसतं. कारण की रोज एवढं शूट करत असतो आणि खूप एक्साइटिंग गोष्टी चाललेल्या असतात आजूबाजूला. पण आता मजा आता ती सांगितली की सगळं सांगितलं तर मजा राहणार नाही ॲक्च्युली. सो पेशन्स ठेवून जे तुम्ही प्रेमाने बघताय शो ते बघत राहा. आणि खूप चांगलं काय होणार आहे पुढे. खूप उतार चढाव आहेत आणि खूप कलरफुल गोष्टी, खूप अमेझिंग गोष्टी होणार आहेत. सगळे कॅरेक्टर तुमचे लाडकीचे कलाकार आहेत सगळे. मी आणि लीलाच नाही फक्त, पण बाकीचे पण जे कलाकार आहेत ते एवढे सुंदर काम करत आहेत, तर त्यांचं पण खूप चांगला ट्रॅक आहे पुढे. पण बघत राहा, खूप मजा येणार आहे. एक धमालचा शो होत येतो तुमच्यासाठी. सो थँक्यू. असंच प्रेम बस, बाकी काही. बरं, एजेंटचं लग्न आहे, एवढं मोठं लग्न आहे, बरोबर आहे की नाही? एवढे श्रीमंत आहात तुम्ही, बरोबर ना? तर आमची 5-50 ताटा वाढली तर काय फरक पडणार? बोलवा आम्हालाही सगळ्यांना लग्न. एजंटनी स्पॉन्सर केलंय सगळं. बरं, वा. बरं, एक शेवटचा प्रश्न जाता जाता आपल्या सगळ्यांसाठीच, की हिंदीमध्ये तुम्हाला आम्ही पाहिलेलं आहे, बरोबर आहे? तर आता मराठीमध्ये काम करत असताना कसं वाटतं? आईसाठी काम करत आहात की आईसाठी करण्यासाठी आपण आलो, पण आता ही मालिका करताना कसं वाटतंय? जाज्वल्य अभिमान तेच म्हणू शकतो. मराठी होण्याचा दरवेळेला अभिमान होताच मला. पण काय होतं की देशभर आम्ही ट्रॅव्हल केलं आहे. बाबा माझे आर्मीमध्ये होते, तर आई माझी शिक्षिका आहे, तर त्यामुळे सगळीकडे आम्ही फिरलो आहे, सगळीकडचं कल्चर पाहिलं आहे. पण शेवटी पुण्यात येऊन जे आम्ही बेस केला ते पुण्यासारखी जागा नाही, मुंबईसारखी. ठाणं आणि पुणं मला खूप सिमिलर वाटतं त्या दृष्टिकोनाने. सो मला मजा येते मराठी करताना. आणि कल्चर आपल्या लोकांमध्ये जास्ती काम करायला जास्ती मजा येते. एक घरात घरपण येतं आणि घरात सगळे लोक असतात, फॅमिलीसारखं वाटतं, आणि ते मला खूप आवडतं. कम्फर्ट एक फिलिंग जी असते ती मला मिळते. करेक्ट आहे, करेक्ट आहे. ठाणे आणि पुणे खरंच साम्य आहे दोघांमध्ये, फक्त एकच फरक आहे, ठाण्यात अपमान होत नाही. बरोबर नाही, पण मी कोथरूडचा, सदाशिव पेठेतला नाही. हे जे काय तुम्ही वाटून घेतलंय आधार कार्डावरचं मी नाही आणि हा मी आहे म्हणून. चला आपण लीलाला विचारूया. लीला, तू काय सांगशील आता? या हिटलरला कशा पद्धतीने सरळ करणार आहेस, किंवा काय लग्न तरी करणार आहेस की नाही? तुझ्या मनात काय? मी उखाणा घेते. बापरे, माझ्या मनात काय? हे म्हणजे काहीतरी वेगळंच होतं नाही? गणिताचा पेपर असं सांगितलं की नाही, मी आधी सायन्सचा फॉर्म्युला लिहिते, जो अभ्यास झालाय तो पहिला करूया असं. बनायचं होतं हिरोईन, करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम. वा वा. बनायचं होतं हिरोईन, करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम, पण नशिबाने अशी पलटी मारली की पदरात पडला अभिराम. वा वा. हेच आहे की तिला ऍक्ट्रेस व्हायचंय, तिला काहीतरी करायचं, ऍक्टिंग करायचंय, पण शेवटी बहुतेक नशिबात एजेस आहेत. सो तेच आहे की आता कसं होतं आणि आम्ही एकत्र येतो का? एकत्र आलो, लग्न झालं म्हणून काय आम्ही तरी पण आम्ही एकत्र येतो की वेगळेच राहतो? हे खूप होणार आहे पुढे काय काय. सो त्यासाठी नक्की तुम्ही आमची सिरियल. वा वा. तू लोणच्याची जाहिरात केलीस, आता लसूण चटणीच्या जाहिरातीसाठी इथे बाहेर लोक जमलेली आहेत. निश्चितपणानं तू तीही करशील आणि छान पद्धतीने करशील. पण खूप मजा आली ना? चला आता आपण यांचं औक्षण करून घेऊया. औक्षण करायला या. सगळ्यांना भोका पण लागल्या होते.
सगळ्यांना लागलं ना, भुका लागल्यात का नाही? नाव कोण मी घेऊ. तुम्हाला हो बरोबर बरोबर. मला माहित नाही ऍक्च्युली. मला तुम्ही कोणतरी एक सांगा मला, मग त्यातला एक बेस्ट मी घेतो. पण नाव चालेल. बदला बरं, लीलाच घ्या लीला. आपलंच सारखं होती. हे माझे संपलेत. महागुरु संपलेत माझे संपले. यांचे 500 रुपये. घरे नको बदला मग. हा चांदीच्या काचेच्या ग्लासात दिसले पाहिजे ना घरे आहेत ते. एक मिनिटामध्ये. चांदीच्या परातीला सोन्याची करी. चांदीच्या परातीला सोन्याची करी. चांदीच्या परातीला सोन्याची करी. लीला दिसते बरी आणि माझ्या कुटुंबाला सांभाळेल तेव्हा खरी. मला दिसते बरी पण माझ्या कुटुंबाला सांभाळ तेव्हा वा. पण तुम्ही घरे बदलले ते बरं केलं. खास आग्रह असतो एजेची सुद्धा नाव घेतलं तर एकदा जोरदार गाणं त्यांच्यासाठी झालं पाहिजे. तुमच्या प्रेमाखाली घेतलं. या 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 औक्षण आपण करून घेऊया. आणि जरा असे या. हॅलो. आपण सिरियलमध्ये एजेला कधी हसताना बघितलं नाही. आज त्यांना खळखळून हसताना बघतोय आणि ते इतके गोड दिसत आहेत. त्यामुळे ते हसताना फारच गोड दिसत आहेत. तर आता सिरियलमध्ये ते कधी हसतील ते आता बघूया आपण ह्याच्यापुढे. आणि हसतानाच दिसू दे त्याच्यापुढे ते. असे मराठीला सांगा. त्यांना जरा हसवा हो जीवन. मला असं वाटतं एजे हसलं तर लीला फसेल लगेच. हा पण खरंच खूप गोड दिसता हसताना तुम्ही. वा वा. किती छान. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांना पाहून ते हसत असतील कदाचित. छान. सुंदर दिसतात. हो हो म्हणजे काय.